आमवात म्हणजे रुमॅटिक आर्थरायटिस तर हा ऑटोइम्युन डिसीज आहे आणि ह्या डिसीजमध्ये फक्त आपल्याला सांधेदुखी आणि सांध्यांना सूज एवढेच लक्षणं येत नाही, तर आपली दैनंदिन जे क्रिया असतात त्यासुद्धा यामध्ये अडथळा निर्माण होत असतो. आणि म्हणूनच यासाठी आपल्याला ह्याची लक्षणं कमी असतानाच आपल्याला त्यावर उपचार करून घेणे हे आवश्यक असते. तर आमवात झालेल्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी ह्या वर्ज्य केल्या पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजे आणि त्यावर आपण नैसर्गिक उपाय किंवा मग आयुर्वेदिक उपचार कोणते करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघावा. आमवातासाठी कोणत्या गोष्टी वर्ज्य आहे ते बघूया. तर आमवातासाठी आपल्याला अतिप्रमाणामध्ये लंघन करायचं नाही आहे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ उपाशीपोटी राहायचं नाही आहे किंवा मग भूक नसताना सुद्धा जेवण करणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विरुद्ध आहार जो आहे तो सुद्धा आपल्याला टाळायचा आहे किंवा जे अभिसंधी पदार्थ आहे म्हणजे ज्यामुळे आपला दोषाचा वात प्रकोप होऊ शकतो असे पदार्थ म्हणजे दही आणि आंबवलेले पदार्थ जे आहेत तर हे आपल्याला टाळायचे आहे. किंवा मग शिळं अन्न असेल ते सुद्धा आपल्याला टाळायचं आहे किंवा बाहेरचं अन्न हे सुद्धा ह्यामध्ये टाळलं गेलं पाहिजे. तसेच दिवसा झोप आणि रात्री जागरण करणे आणि ह्यामुळे सुद्धा आपला वात प्रकोप हा वाढत असतो, तर आपल्याला हे सुद्धा वर्ज्य करायने गरजेचं आहे. आमवातावर आपण कोणते नैसर्गिक उपचार करू शकतो ते आपण बघूया. तर आमामध्ये आपण बघितलं आहे की आमवातामध्ये आपला आम हा वाढलेला असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये विषारी पदार्थ हे जास्त वाढलेले असतात. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला पहिला उपाय कोणता करावा लागेल, तर आपल्याला लंघन करावं लागेल. लंघन म्हणजे आपल्याला उपाशीपोटी राहावं लागेल. तर आपल्याला पूर्ण उपवास करायचा आहे का, तर नाही, तर मूगडाळीचं आपल्याला सूप हे हळूहळू दिवसभरात आपल्याला मूगडाळीचं सूप झालं किंवा मग ताक झालं तर हे आपण ह्या गोष्टी पिऊ शकतो. तर हे झालं लंघन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लगेच खूप जास्त पाणी प्यायचं नाही आहे उपाशीपोटी. तर आपल्याला कोमट पाणी करून ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं सेवन करायचं आहे. किंवा मग आपला जो आम वाढलेला आहे तर त्या आमाचं पचन होण्यासाठी तर आपल्याला एक उपाययोजना करावी लागेल. ती म्हणजे आपलं सुंठ पावडर ही 1 ग्लास पाण्यामध्ये ती उकळून अर्धा चमचा आपल्याला ती उकळून आणि मग त्याचं थोडं जे पेय असते तर ते आपल्याला अंशपोटी प्यायचं आहे. तर त्यामुळे आपल्या आमाचं पचन होऊन आपल्याला सांधेदुखीमधली जे सूज आहे किंवा ज्या वेदना आहे ते कमी होण्यास मदतही होत असते आणि त्यामुळेच इन्फ्लमेशन त्या जागचं कमी होण्यास मदत होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमवाताच्या पेशंटनी जेव्हा त्यांना भूक लागेल त्याच वेळेस त्यांना जेवण करायचं आहे किंवा नाश्ता करायचा आहे. तर सकाळी नाश्त्यामध्ये त्यांनी काय घेतलं पाहिजे, तर आपण विविध प्रकारचे आपण सूप घेऊ शकतो, जसे की टोमॅटोचं सूप झालं किंवा मग बीटरूट कॅरेटचं सूप झालं किंवा मूगडाळीचं सूप, पालकाचं सूप, अशा प्रकारचे आपण सूप त्यामध्ये आपण तूप मिक्स करून आपण ते सूप घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लाह्या ज्या असतात त्या लाह्यांचा चिवडा बनवूनसुद्धा आपण घेऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण नाश्त्यामध्ये आपण सकाळी जर फ्रूट्स घेतले तर फ्रूट्समुळे सुद्धा आपली ह्युमन सिस्टीम चांगली राहण्यास मदत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्यामधून मल्टीविटॅमिन्स भेटतात, जे की आपल्या सांधेदुखीसाठी हे खूप महत्त्वाचे असतात. पचायला हलका आणि स्वादिष्ट असा आपण राजगिऱ्याचा लाडूसुद्धा नाश्त्यामध्ये हा समावेश करू शकतो. आणि आमवाताच्या रुग्णांनी रात्री शक्यतो हलका असा आहार घ्यावा. एरंड तेलामध्ये बनवलेली नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल तर हे बनवून आपण खाऊ शकतो. तर एरंड तेलामुळे सुद्धा आपल्या वाताचं शमन होण्यासाठी मदतही होत असते. किंवा मग ज्या वेली आहेत तर त्या वेलींच्या ज्या भाज्या असतात म्हणजे गिलके झाले, दोडके झाले, तर ह्या भाज्यांचा सुद्धा आपल्या आहारामध्ये आपण जास्त समावेश केला पाहिजे. आमवात हा ऑटोइम्युन डिसीज आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे बाधक असे घटक तयार होतात, अँटीबॉडीज तयार होतात. तर हे घटक जे आहेत तर हे आपल्या सांध्यासाठी हे घातक ठरत असतात. तर त्यासाठी प्राणायाम करणे, नित्यनेमाने प्राणायाम करणे खूप महत्त्वाचे असते. आमवातामध्ये आपल्या शरीरातील रक्तकणांची कमतरताही जाणवत असते. तर अशासाठी आपल्याला एक घरगुती उपाय करायचा आहे, ते म्हणजे आपण ड्रायफ्रूट्स खाऊ शकतो. तर ड्रायफ्रूट्समध्ये काळे मनुके, अंजीर किंवा डाळिंब झालं, तसेच खजूर झालं, तर हे पदार्थ आपण समाविष्ट केले पाहिजे. थंड पेय किंवा कोल्ड्रिंक्स झालं किंवा मग बाहेरचे जे पदार्थ असतात हॉटेलमधले, तर हे आपण शक्यतो आमवाताच्या पेशंटने टाळले गेले पाहिजे. स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणाव ह्यामुळे सुद्धा वाताचा प्रकोप होत असतो. तर ह्यासाठी आपल्याला मेडिटेशन, ध्यानधारणा करणेसुद्धा आवश्यक आहे. गुळवेल, सुंठ, हरितकी, गोमूत्र आणि एरंड तेल हे जे औषधी द्रव्य आहे तर ह्यामुळे सुद्धा आमाचं पाचन होऊन आपली
पचनशक्तीही सुधारत असते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये आम निर्मिती होणे हे थांबत असते आणि आपल्या सांध्याकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा हा त्यामुळे होत असतो आणि ह्यामुळेच त्या ठिकाणी असलेला जखडलेलापणा किंवा मग सूज झालं, वेदना झालं तर त्या कमी होण्यासाठी मदतही होत असते. तीळ, डिंक, सुंठ, मेथी आणि अद्रक ह्या पदार्थांमुळे सुद्धा आपल्या हाडांची झीज ही भरून येते आणि हाडेही मजबूत होतात आणि आपली पाचनशक्तीसुद्धा सुधारत असते. सांध्यातील दुखणं, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आपल्याला योगासने करणे हे खूप फायद्याचे ठरत असते. तर ह्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आपण नित्यनेमाने दिवसातला अर्धा तास काढून आपण योगासने किंवा प्राणायाम झालं किंवा कपालभाती झालं तर हे करणं खूप आवश्यक असते. तर ह्यामुळे नेमकं काय होत असते तर आपल्या सांध्याच्या ठिकाणी जो वात तयार झालेला आहे तो जास्त काळ त्या ठिकाणी थांबत नाही आणि आपल्या हाडांची किंवा ज्या सांध्यांमध्ये जी झीज झालेली आहे ते आपल्याला टाळता येऊ शकते. आणि यासारख्या योगासनामुळे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज ह्या नियंत्रित ठेवल्या जातात आणि त्यामुळेच आपल्याला आमवाताचा त्रास हा कमी होण्यास मदत होत असते. तर आता बघूया आयुर्वेदामध्ये आमवातावर कोणते उपचार केले जातात. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही आधी आमवात तयार झालेला आहे तर आमवातामध्ये जो आम आहे तर त्या आमाचं पाचन करणं हे गरजेचं असतं. तर आमाचं पाचन हे लंघनाने होत असतं. लंघन म्हणजे आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा खिचडी किंवा असे वेगवेगळे चटरपटर पदार्थ आपल्याला बिलकुल खायचे नाही आहे. तर आपल्याला उपवास हा वेगळ्या पद्धतीचा करायचा आहे. त्यामध्ये आपण तक्र सेवन करू शकतो. तक्र सेवन म्हणजे आपण ताकाचं सेवन करू शकतो किंवा मग मुगडाळीचं सूप जे आहे ते दिवसभर आपल्याला प्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जर लंघन केलं, आठवड्यातून 1 दिवस जरी केलं लंघन तर त्यामुळे सुद्धा आमाचं पाचन हे होत असते. तसेच ह्यामध्ये काही पाचन औषधीसुद्धा वापरल्या जातात जसे की सिंहनाथ गुगुळ किंवा योगराज गुगुळ ह्या प्रकारची औषधंसुद्धा वापरली जातात. रुग्णाचे वय आणि लक्षण ह्यावरून त्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारची जे पाचन औषधी आहे ती दिली जात असते. आणि दुसरा उपाय म्हणजे कटू आणि तिक्त ज्या औषधी आहेत त्यांचा वापर केला जातो आमाचे पचन करण्यासाठी. तर ह्यामध्ये गुळवेल झालं किंवा चिरायतं झालं तर हे कडू औषध आहे. तर ह्या कडू औषधाचा सुद्धा वापर हा केला जातो. म्हणजे गुळवेलाचा काढा झाला किंवा चिरायताचा काढा तर ह्या प्रकारचे काढेसुद्धा पेशंटला हे दिले जात असतात. आणि तिक्त म्हणजे तिखट जे पदार्थ आहे तर त्यामध्ये ओवा आणि सुंठ ह्याचा सुद्धा वापर केला जात असतो. आणि आमाचे पाचन झाल्यानंतर वाताची चिकित्सा केली जाते. तर त्यासाठी विरेचन केले जाते. कारण वात हा आपल्या आतड्यांमध्ये शिरलेला असतो आणि तिथला वात हा काढण्यासाठी आपल्याला विरेचन करणं आवश्यक असते. तर अशा वेळी आपल्याला विरेचक पदार्थ हे दिले जातात जसे की इच्छाभेदी रस झाला असेल किंवा मग एरंड तेल किंवा अभयादी मोदक असे पदार्थ आपल्याला हे दिले जातात आणि त्यामुळे सुद्धा तिथलं विरेचन होते आणि वात कमी होण्यास मदतही होत असते. चौथा उपाय म्हणजे स्नेहपान पेशंटला दिलं जातं. तर ह्यामध्ये पेशंटला औषधांनी सिद्ध केलेलं तेल आणि तूप हे दिलं जातं. तर ह्यामध्ये पंचतिक्त घृत किंवा क्षीरबला तेल ह्या प्रकारचे घृत किंवा तेल म्हणजे तूप किंवा तेलाचा वापर हा केला जातो. तर पेशंटचा अग्नी किती प्रमाणामध्ये प्रदीप्त झालेला आहे किंवा त्याचं बल नाडी बघून सुद्धा त्याला स्नेहपान दिलं जात असतं. कधी कधी पेशंटला अपचन असते तर तेव्हा परत स्नेहपान हे थांबवून आपल्याला लंघनावर जावं लागत असते. तर अशा प्रकारे वाताचं शमन करण्यासाठी स्नेहपान हा सुद्धा आयुर्वेदामध्ये एक उपाय सांगितलेला आहे. आणि स्नेहपान हे यासाठी असते की कारण शरीरामध्ये वातामुळे रुक्षता म्हणजे कोरडेपणा हा वाढलेला असतो आणि तो कमी करण्यासाठी स्नेहन हे आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे. तसेच आमवाताच्या पेशंटला बस्ती हा एक उपचारसुद्धा केला जातो. तर बस्तीमुळे वाताचं शमन हे खूप चांगल्या प्रकारे होत असतं. तर बस्ती म्हणजे काय तर आपल्याला आपल्या गुदमार्गाद्वारे औषधांनी सिद्ध केलेले काही काढे असतात तर ते गुदमार्गाद्वारे आतमध्ये आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचवले जातात आणि त्या ठिकाणी वाताचं शमन करून काही काळ ते त्या पोटामध्ये आपलं राहतात आणि त्यानंतर ते मोशन थ्रू ते काढा बाहेर निघून जातो. तर ह्याला आपण बस्ती असं म्हणत असतो. तर हा बस्तीसुद्धा आमवातामध्ये खूप फायदेशीर ठरत असतो. आमवात हा जुना किंवा तीव्र असेल तर अशा वेळी आपल्याला पंचकर्म करून घेणे हे खूप आवश्यक ठरत असते. तर यामध्ये आणखी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे आपल्याला रक्तमोक्षण करायचं आहे. रक्तमोक्षण म्हणजे एक जलोका घेतात. त्या जलोका आपल्याला ज्याही ठिकाणी
जॉईंट्स पेन आहे तर त्या ठिकाणी ती जलोका त्या पॉईंटला लावली जाते आणि ती जलोका जी असते म्हणजे एक प्रकारची अळी असते ती, तर ती अळी आपल्या शरीरामधलं जे अशुद्ध रक्त असते तर ते पोटात पिऊन घेते ती आणि त्यानंतर त्यावर हळद टाकून तिला बाजूला केले जाते आणि आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी शुद्ध रक्ताचा जो पुरवठा आहे तो जास्त होतो आणि त्यामुळे सुद्धा आपले सांधेदुखी गुडघेदुखी कमी होण्यास मदत होत असते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.